ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। गुड मॉर्निंग। झाली का तुमची चहा पाणी? आमची चहा पाणी नाही झाली, आमचा गॅस संपला। हे बघा मी सगळं कापून ठेवलंय, हे खिचडी भात बनवायसाठी, आणि गॅसच संपला मधीच। आता मला न्यावं लागेल बाहेर चुलीवर बनवते खिचडी। तर तुम्हाला दाखवते मी चुलीवरची सोयाबीन खिचडी। काय करावं आता, गॅस बी संपला मधातच, भांडेचा राडा आणि पसारा लय पडलाय। तर हे बघा मी सगळं चिरून घेतलेलं आहे, कांदे बटाटे टमाटर, आणि मला खिचडी बनवायची होती। आता एवढ्यात गॅस पण संपला, आता चाले बाहेर घेऊन भात बनवायला। आणि तो बी लय वेळचा ठेवलाय चुलीवर, लय गरम झालाय। दादू सरक रे। हे बघा दादू बी उठलाय आताच। दादू संपला ना गॅस आपला, ते पळाला। त्याला तर व्हिडिओमध्ये बोलताच येत नाही, बोलतच नाही ते। हे बघा आमची चूल, हाय का नाही गावाकडल्या सारखं। पण काय सांगावं, आम्हाला लय कटाळा येत आहे चुलीवर बनवायचा। सकाळी सकाळी आवरत नाही ना पटापटा लेकराचं, म्हणून मी बनवत नाही, तर चुलीवर चांगलाय। तर मी आता भात बनवून घेते। व्हिडिओ काढायला कोण नाही, हातात एक मोबाईल घेऊन बसले आता। हे इथं चला आता मी बनवते खिचडी। त्या बाटल्यानी ना लय ऐन टायमाला धोका द्यायलाय, मला गेलाय अचानक मध्ये, उशीर वय झालाय लय। येते आता पटकन भात बनवून। दुख करावं लागत आहे खिचडी कशी। आवरायचंय अजून, दाद्या बी जाऊन बसलाय कुठं काय माहिती। दादू आहेस का घरात? नाही घरात बसून म्हणतोय मी, घरात नाही असं हाय हो चॅप्टर। काय एखाद्या बारीला करावंच लागल ना चुलीवर। आता गॅस सकाळीच गेलाय, सकाळी सकाळी थोडी गॅस येणार। घेते भात करून। झाले का चहा पाणी? एवढसा बाटला, समजत पण नाही मोठा बाटला आणायचा। एवढ्याशा बाटल्याने होत असतंय का कुठं? हवा येईन काय माहिती, दुधी बाटला घ्यायची दुसरा। थोडे शेंगदाणे टाकते आता, दादूला लय आवडते। आणि हे मसाला, आज मी बनवणार आहे सोयाबीन भात। मी आता मीठ हळद मसाला सगळं एकत्रच करून आणलंय, कारण मला ना घरात बाहेर करायचा लय कंटाळा आला। टाकला आता सगळं एकत्र। आता एकदम झणझणीत, थोडस तेल टाकते अजून। लय दिवसातून चुलीवर स्वयंपाक करायला बसले, जरा धुपण चाललंय डोळ्यात नाकात डोळ्यात। लय दिवस झाला आता चुलीवर स्वयंपाकच केला नाही। हे जसे गॅस निघलेत का तसं चुलीवर स्वयंपाकच करू वाटत नाही। पण आता गॅस संपल्यावर तरी बसावंच लागत आहे चुलीवर। लय म्हणतात नाही आमच्या घरी गॅस आहे, आम्ही चुलीवर करत नाही, पण एक ना एक दिवस तर कायम येतेच चुलीवर। आधी चुलीच होत्या, आता निघलेत गॅस। आधी निघले इष्टू, मग निघले गॅस। पण चुलीवरचं जेवण एकदम झणझणीत लागतं, लयच भारी। चुलीवर मला बनवायला आवडतंय, पण ते भांडे काळे झाले का घासू वाटत नाही। चिकनची मस्त झणझणीत भाजी बनवायला पाहिजे चुलीवर, लय छान लागते। दादू कुठे गेला काय माहिती? प्रज्ञा गेली शाळेत, नाही भेटला।
हे बघा आपला मस्त मसालेदार भात. आता मी ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून तांदूळ टाकणार आहे आणि तुम्हाला दाखवते आपला चुलीवरचा भात. आता आपला चुलीवरचा भात मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये त्याला अजून उकळी नाही फुटली, उकळी फुटली ना मग मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यात टाकते आणि तुम्हाला दाखवते. आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. भात बनवलेला चुलीवरचा आपला आजचा भात, आजची रेसिपी. काय भांड्याचा पसारा बघा किती पडलाय, राडा पडलाय. तुम्हाला कळत नाही का काही? बसू का इथं जराशी? मस्त खुर्ची टाकली मस्त कोपऱ्यात. कटाळा आलाय लय घरात बाहेर करून, सकाळपासून करते मी. मस्त छान पैकी याचे खडे बिडे काढते. नाही धुवून घेते मी. तर बघा आपला सोयाबीन भात शिजायला लागलाय. अजून शिजला नाही, थोडा राहिला. दुपत चाललंय डोळ्यामध्ये, रडवा लागली ही चूल माणसायला. भात झाला. हे बघा भात. त्याच्यावरची प्लेट आणते झाकायला. चला आपला भात झालेला आहे, तुम्ही बघितलंय. आणि आपली कशी वाटली चुलीवरची रेसिपी ती मला नक्की सांगा. आणि मी पण पहिल्यांदाच भात बनवलाय चुलीवर. मी आता चुलीवर स्वयंपाक बनवत नाही आणि मला येत पण नाही, भाजतंय कुठं ना कुठं तरी. तर बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नक्की सांगा मला माझी रेसिपी कशी आहे कमेंटमध्ये.